नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन कडून हार्दिक शुभेच्छा. आजची प्रमुख मुख्य बातमी आहे स्वातंत्र्य दिनाची खुश खबर. 15 ऑगस्टची गिफ्ट. महागाई भत्ता 3 महिन्यांनी. एक ऐतिहासिक मागणी. पेन्शनर्सला लॉटरी. या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व बंधू आणि भगिनींनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपणास हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे आणि ती आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. पेन्शनधारकांची लागणार लॉटरी आणि कर्मचारी होणार मालामाल. ही बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. चला तर करूया संपूर्ण स्पष्टीकरण गुड ब्रेकिंग न्यूजचे. 8व्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठका दिल्लीत सुरू झाल्या आहेत. आयोग कर्मचारी संघटनेशी चर्चा करत आहे. याच बैठकीत भारत पेन्शनर समाज म्हणजेच BPS भारत पेन्शनर सोसायटीने सरकारपुढे एक ऐतिहासिक मागणी ठेवली आहे. ती मागणी काय आहे तर ऐका. सध्या सरकार वर्षातून 2 वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै मध्ये DA वाढवते. पण BPS ने अशी मागणी केली आहे की सरकारने आता यापुढे वर्षातून 4 वेळा म्हणजे दर 3 महिन्यांनी DA वाढवावा. याचा मुख्य फायदा काय आहे तर ते जाणून घ्या. हा निर्णय लागू केला तर असा निर्णय झाल्यास महागाईचा फटका लगेच भरून निघेल. कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनर्सला याचा मोठा आर्थिक लाभ मिळेल. फक्त एवढंच नाही तर BPS ने अजून 2 मोठ्या मागण्या केल्या आहेत. 2 मोठ्या मागण्या. एक, DA आणि DR हा मूळ वेतनात आणि मूळ पेन्शनमध्ये 50% झाल्यावर जमा करावा. दुसरी मागणी, 1 जानेवारी 2026 पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या मध्ये पेन्शन रिवाइज करत असताना कोणताही भेदभाव करू नये. पूर्ण समानता असावी. आयोग आता देशातील विविध राज्यात जाऊन सर्व संघटनांचे म्हणणे ऐकणार आहे. त्यामुळे या मागणीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निष्कर्ष थोडक्यात पाहूया. एक, DA दर 3 महिन्यांनी वाढण्याची ऐतिहासिक मागणी झाली आहे. DA 25% मूळ वेतनात किंवा मूळ पगारात जमा करण्याची मागणी आता 50% आहे, ती 25%. तर 3, पेन्शनमध्ये समानताची मागणी. जर या मागण्या मान्य झाल्या तर खरंच पेन्शनरसाठी 15 ऑगस्टची सर्वात मोठी भेट असेल. अशाच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या नवनवीन अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला ही मागणी योग्य वाटते का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.